ती कोणीच नाही मित्रांनो, तो आहे सचिन कुमावत। जो सचिन कुमावत तो फक्त ढोंग सोंग करून, नाटक करून कोणाच्या मनात कसं राज्य करता येईल, फक्त हाच असा गेम खेळणारा सचिन कुमावत। तो असा सचिन कुमावत त्याने फक्त पुष्पा ठाकूरचा नावाचा, त्याच्या फेमचा पुरेपूर वापर करून घेतला असा सचिन कुमावत। आजपर्यंत तुम्हालाही माहिती असेल, तुम्हीही मला बोलत असणार की तुम्ही अशी व्हिडिओ का करताय, की अशा व्यक्तीला आपल्याला आत्ता तरी फार गरज आहे। मान्य मला, जर आत्ता गरज असेल, बिग बॉससाठी जरी तो गेला असेल तर आपल्या खानदेशाचं नाव जरी घेऊन गेलाय, तर खानदेशाचं नाव घेऊन गेलाय, तो ऑल महाराष्ट्राचं बोलतोय, महाराष्ट्र बघतोय, पण खानदेश सपोर्ट करत आहे ना तुला। महाराष्ट्र जरी सपोर्ट करत असेल पण खानदेश हा शब्द त्याच्या तोंडातून निघत नाही लवकर। खानदेशाच्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याच्या निघत नाही, अहिराणी भाषा निघत नाही, ज्या गाण्यांनी तुला मोठं नाव दिलं आहे, जी भाषाने तुला नाव दिलंय, ती सुद्धा त्याच्या तोंडाने बोलली जात नाहीये। अशा माणसाला मी सपोर्ट का करू, ज्या माणसाचं कुठे गेम दिसत नाही, काही गोष्टी दिसत नाही, मध्ये का पडत नाही तो चार लोकांमध्ये? कारण की त्याला चांगलं गुड बुक्समध्ये जाऊन स्वतःचं नाव कमवायचं, जे की खानदेशमध्ये अशाच काही गोष्टी केलेल्या आहेत। आणि फर्स्ट मी अशी व्यक्ती असेल की मी त्याच्या अपोजिट बोलते। 100 व्यक्ती जर त्याच्या साईडने बोलत असतील ना, एकच अपोजिट बोलत असेल ना, ते काहीतरी वेगळं असेल म्हणूनच अपोजिट एक बोलतोय। 100तला एक वेगळा जर बोलत असेल ना, काहीतरी वेगळं असेल म्हणूनच बोलत असेल। तर असो, असा तो सचिन कुमावत, त्याने पुरेपूर माझ्या नावाचा, माझ्या कामाचा, माझा फेमचा पुरेपूर वापर करून घेणारा असा सचिन कुमावत, आज जे तुम्ही त्याला रिस्पेक्ट देतात, माझ्या नजरेत त्याची शून्य रिस्पेक्ट आहे। कारण की का, खोटं बोलून पुढे जाण्यात मला आजपर्यंत जमलं नाही, आणि जे की त्याने केलेलं आहे, खोटं बोलून, बऱ्याच गोष्टी खोट्या बोलून बऱ्याच लोकांचे पाय ओढून त्याने पुढे गेलेला आहे। ही कला माझ्यामध्ये नव्हती मित्रांनो, ही कला जर माझ्यात राहिली असती तर मी आज त्याच्या जागेवर मी राहिली असती, आणि असे डुप्लिकेट धंदे करून मी पुढेच नक्कीच गेली असती। असो, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी अशा खोटाड्या माणसाला कधीच सपोर्ट करू शकत नाही। या जागेवर दुसरं कोणी राहिलं असतं ना आपल्या खानदेशाचं, मी पुरेपूर जीव